काय आहे तर सर्वप्रथम त्यामध्ये पहिली ओळ म्हणते एकम ब्रह्म, एकम ब्रह्म द्वितीय नास्ते किंचन, नैना नास्ते नास्ते किंचन। अर्थात ईश्वर फक्त एकच आहे, दुसरा नाही, नाही अजिबात नाही, थोडंही नाही। आता हा झाला ब्रह्मसूत्राचा भाग। मग आपण कुराण शरीफ मध्ये आलो, सूर्य नंबर 112, सूर्याचं नाव आहे सूर्य इखलास, त्याची पहिली ओळ कुल हुवल्लाहु अहद, म्हणजे ईश्वर फक्त एकच आहे। आता आपण दुसरा एक चॅप्टर घेऊ त्याच्यामधला की ईश्वरची अजून दुसरी काय कसोटी आहे, तर ती कसोटीचं दुसरं सांगितलेलं आहे सामवेद चॅप्टर 16 अध्याय 16 श्लोक नंबर 14। नाच्यास्य प्रतिमा असती, देवाची अशी कुठलीही प्रतिमा नाही। आणि त्या सूर्यामधला दुसरा अल्लाहु समद, ईश्वर काय आहे, सर्व ठिकाणी सर्वव्यापी आहे। आणि पुढची त्याची लम यलिद व लम युलद, त्याला कोणी आई बाप नाही किंवा तो त्याचा कोणीही मुलगा वगैरे कोणी नाही। वलम यकुल लहू कुफुवन अहद, आणि त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही आणि त्याच्याशी आपण कोणाशीही जोड करू शकत नाही। आता आपण कुठे आलो होतो की नाच्यास्य प्रतिमा असती, त्याची प्रतिमा अजिबात नाही। आपण काय करतो, प्रतिमा तयार करतो। आपले वेद आपण वाचले का नाही, नाच्यास्य प्रतिमा असती असं म्हणलेलं आहे। पुढचं न जनिताय न जनिपाय, पुढचा शब्द काय, जनिताय न जनिपाय, म्हणजे त्याला कोणी आई वडील नाही, तो कोणाचाही मुलगा नाही। आहे की नाही साम्य, बरोबर आहे की नाही? तर त्यामुळं आपण वाचलं पाहिजे। एकूणमेकाचा आपण विरोध करण्यापेक्षा आपल्या पुस्तकात